त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुमच्या एवढं असताना मी ज्या उचापत्या केल्या, इतरांची भाषणं चालू असताना ज्या उचापत्या केल्या, त्या आपण म्हणतो ना, पेराल तसं उगवेल, भोगा कर्माची फळं, जे तुम्ही कराल तेच तुम्हाला परत येतं. असलं काय काय केलेलं आहे. सांगतो काय केलंय. आम्हाला माहिती असायचं या वक्त्यांच्या हातात एकदा माईक गेला की ते काही थांबत नाहीत. आता बरं आपले सर मॅडम, त्यावेळेस आमच्या वेळेस तर सर मॅडम म्हणजे अशा अंगरक्षकासारखे 4 कोपऱ्यात बसलेले असायचे. आम्हाला असं वाटायचं की तुम्ही शांतपणे खुर्चीत जाऊन बसावं, मस्तपैकी ऐकावं. पण नाही, त्या काळातले शिक्षक कसले, ते असे कोपऱ्यात बसतील. त्यांची कडक शिस्त की मुलांनी व्यवस्थित ऐकलं पाहिजे, एक पण उठून जाता कामा नये, असा आम्हाला अंगरक्षकांचा घराणा असायचा. काय हिंमत होईल पोरांची उठून जायची, पोरं म्हणता असं बघायची. तर शिक्षकांना असं केलं की बस. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटायचं शिक्षकांनी जाऊन मध्ये बसावं, अजिबात हलावं नाही, एक शांत बसावं. तिकडे कार्यक्रम झालाय, चालू राहील, आपण आपलं स्थिर बसावं. पण ते आमचे शिक्षक ऐकत नाही. त्याच्यामुळे व्हायचं असं की आता करायचं काय, आता वक्त्याला थांबवणार कसं. मग आम्ही पोरांची आमची टीम ठरलेली असायची. आम्ही त्यांना सांगितलेलं असेल, तुम्हाला टाळीचे 2 अर्थ आहेत माहिती आहे. टाळ्या टाळ्या देतो ते आपण 2 अर्थ. एक काय, तुमचं भाषण फार छान होतंय, आता बास करा, आता बास करा म्हणून टाळ्या. आणि तुम्हाला सांगतो गंमत अशी व्हायची की बरं त्या टाळ्या एकाच कोपऱ्यात नको वाजायला, म्हणून मी माझी टीम अशी 4 कोपऱ्यांच्यात बसवलेली असायची. आणि मी लिडर ना, बरं शिक्षकांना कळता कामा नये हाच काही उचापत्या करतोय, म्हणून मी त्यांना सिग्नल दिलेले असायचे. माझा हात डोक्यावर आला की 4ही कोपऱ्यातनं टाळ्या वाजल्या पाहिजे, म्हणजे उत्स्फूर्त टाळ्या आहेत असं वाटतं. आणि मग टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तुम्हाला माहितीये, एक टाळी पडली की सगळ्या टाळ्या आपोआप वाजतात. एक टाळी वाजली की सगळ्या टाळ्या वाजतात. बघा तुम्ही प्रयोग करून वाजून बघाय, वाजली की वाजतात, आपोआप वाजतात. अरे तुम्ही परत इकडे आले, हे बंद करतील ना, यांना इकडे उठून इकडे बसवलंय. मी येऊ खाली तिथे तुम्हाला सन्मान द्यायला. ते म्हणतील बुवा आम्हाला का नाही सन्मान, चला चला तिकडे 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 सगळ्यांनी बसायचं. उठा तिकडे बोलतो आणि पोरांचं पोरं काहीतरी करतात. असलं काही होतं का पाहिजे. आपण जे बोलतो ते ऐकलं पाहिजे, नाही तर कार्यक्रमच करायचा नाही असं. हा याचं कसं असतं बऱ्याच वेळेस, व्यासपीठावर चाललंय, ते पोरं म्हणतात तुमचं चालू द्या, आमचं आम्ही इकडे चालू ठेवतो, काय असेल ते. चला बसून घ्या. मिळतात जागा, मिळतात खुर्च्या मिळतात. सध्या खुर्चीसाठी फार स्पर्धा आहे बरं काय. तुम्हाला खुर्च्या मिळून देतो ना मी. तेव्हा इथे इथे एक खुर्ची आहे, या इकडे इकडे एक खुर्ची आहे. चला खुर्च्या घ्या आणि इकडे होता. हा खुर्च्या घ्या, इकडे बसेल. आता आपण ठरवलं असतं या याच्यात बसायचं. तर आम्ही टाळ्या द्यायचो. पण कधी कधी गंमत अशी व्हायची, आम्हाला वाटायचं आता हा पाहुणा थांबेल. एका ठिकाणी तर आम्ही अशा टाळ्या दिल्यानंतर तो पाहुणा म्हणाला, मी एवढे जडजड विचार मांडतोय, आतापर्यंत कुणाला समजतच नव्हते. हा अजून एक मिनिट, तो गडबड का होते, ते पंखे जरा बंद करा बरं. किती पंखे होते का असे होण्यात आणा चढायचे. हा आता लक्ष द्या, आता सगळा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि महाराजांची अशी उदाहरणं सांगणार आहे ना की तुम्हाला ते आतापर्यंत माहित पण नसते. पहिलंच उदाहरण घेतो की ते तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तुम्ही महाराजांना तलवार, ढाली, सोन्याचं कडं दिलंय, जिंकलेल्या मावळ्यांना, हे सगळं माहिती आहे. अजून एक पंखा आहे कुठला तरी, एकच आवाज आहे. तो म्हणतो बाकीच्यांचं जाऊ द्या, माझ्यासाठी फक्त चालू पाहिजे. हा काय या छोट्या छोट्या गोष्टी. आता बघा ना, तुम्हाला आवाज किती छान येतोय. महाराजांचं असं उदाहरण सांगणार आहे की जे तुम्ही ऐकलं नसणार आहे. आपल्या रायगड, तुमचा रत्नागिरी जिल्हा येतो, पण लागूनच रायगड जिल्हा जो आहे तो जंजिरा किल्ल्यावर कोणाकोणाची ट्रिप गेले का रे? हात वरती करा बरं. जंजिरा कोणी बघितला? जंजिरा मुलांपैकी. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, जंजिरा घेणं हे फार अवघड होतं. का माहितीये? कारण तो किल्ला समुद्रात आहे. बाकीच्या किल्ल्यांचं कसं असतं, दोर टाकला, एखादा मावळा चढला, त्याने दरवाजा उघडला, बाकीचं सैन्य आतमध्ये आलं, किल्ला घेतला. तो समुद्रात आहे. जर तिथे जायचं म्हटलं तर तोफा रोखलेल्या आहेत. समुद्रातून तुम्ही जाणार कसं, खालून कसं जाणार, आणि एवढं सैन्य घेऊन कसं जाणार. त्यामुळे जंजिरा फार अवघड. शिवाजी महाराजांनी एक योजना करून दिली होती आणि मोरोपंतांवर जबाबदारी सोपवली होती की तुम्ही जायचंय आणि जंजिरा घ्यायचंय. सगळी योजना ठरलेली होती. एक 4 गडबत एका काळोख्या रात्री अचानकपणे अतिशय वेगाने जाणार आणि त्यांना एका माणसाची गरज होती. कोणत्या? जंजिऱ्याला गेलं म्हणजे होत नाही बरं का. तिथे तट आहे वरती किल्ल्याला,
त्या तटाला शिड्या लागलेल्या असल्या पाहिजेत. एक जरी शिडी लावणारा कोणीतरी असेल तर येणारा सैन्य झरझर झरझर चढू शकतं आणि जंजिरा ताब्यात घेऊ शकतं. मग तटाला शिडी लावणारा माणूस ही गलबत जाण्याच्या अगोदर तिथे तयार पाहिजे. मोरोपंत असा माणूस शोधत होते की जो जाऊन तटाला शिड्या लागेल. त्यांना सांगतं की आगरी कोळीवाड्यातला लाय पाटील आहे, लाय पाटील, की जो तटाला शिड्या लावू शकतो. ते लाय पाटलाकडे येतात. लाय पाटलाला म्हणतात, जीवावरचं काम आहे, कदाचित मृत्यू येईल, तटाला शिड्या लावशील? तो फक्त हो म्हणतो. मोरोपंतांना विश्वास बसेना. पण लक्षात घ्या, जी कामाची माणसं असतात, कामाची, ती जास्त बोलत नाही, कमी बोलतात, आपल्या कामातनं बोलत असतात. लाय पाटील बरोबर त्या काळोख्या रात्री, लाय पाटील इतका समुद्रावर लहानपणापासून खेळलेला असतो की ती गावाकडे मुलं नसतात का नदीत इथं डुबकी घेतात, वाटतं तिथं निघेल पण निघायला तिकडे जातात. असा तो लाय पाटील त्या दिवशी त्या शिडी घेऊन त्या समुद्रात एका बाजूला उडी घेतो, बरोबर तिकडे निघतो, तटाला जाऊन शिडी लावून बसलाय आणि जंजिऱ्याच्या तोफा अशा रोखल्यात. शत्रू समोर बघतोय की कोणी आपला शत्रू येतोय का, आणि त्या शत्रूला माहितीही नाही शिवरायांचा खरा भक्त आपल्या पायथ्याशी आहे, त्याला पत्ताही नाही त्या शत्रूला. आणि लाया वाट बघतोय कुणाची? मोरोपंतांची. 4 गलबत येतील, आली की झरझर झरझर तटावरून शिड्यावरून चढतील आणि जंजिरा ताब्यात घेतील. पण तिकडे काय झालेलं असतं? मोरोपंतांना मजलेवाल्यांनी असं सांगितलेलं असतं की दर्या इतका खवळलाय, इतका खवळलाय की त्या दर्यामध्ये कोणी साधा माणूस जाऊन तटाला शिड्या लावूच, तटाला शिड्याच्या नंतर दर्यात त्यानं उडी घेतली तर त्याला जलसमाधी मिळेल, त्यामुळे आता जाऊन उपयोग नाही. आणि लाया मात्र वाट बघतोय, पंत आता येतील, मग येतील, नंतर येतील. तास होतो, 2 तास होतात, 3 तास होतात. आता पहाटे उजाडायला येतो. आता लाया अस्वस्थ होतो. का? शत्रूला सापडलो, मृत्यू येईल म्हणून नाही बर का. जर आपण सापडलो तर शिवरायांची योजना शत्रूच्या हाती लागेल, पुन्हा ही योजना वापरता येणार नाही. मग आता कमीत कमी नुकसान काय? जंजिरा तर नाही मिळाला, पण आपण आलोय याची खबर शत्रूला लागता कामा नये, म्हणजे परत योजना कधीतरी वापरता येईल. म्हणून लाया जसा आला तसा नाराज मनानं डुबकी घेतो, किनाऱ्यावर येतो आणि जाऊन मोरोपंतांना भेटतो. सांगतो, मी गेलो होतो, तुम्ही का आला नाही? पंत स्वतःची चूक कबूल करतात. मोठ्या मनानं ते लायाला घेऊन शिवरायांकडे जातात. समजा तुला एखादं नामी गलबत बांधून दिलं तर आपल्या आरमाराचं रक्षण करायला आणि स्वराज्याचं रक्षण करायला त्या गलबतात शिरशील का? गलबतात बसशील का? लायाचा तर हा अभिमानाचा विषय. लाया म्हणतो, तर का गलबतात शिरणार नाही? स्वराज्याचं रक्षण का करणार नाही? नक्की गलबतात शिरीन. तेव्हा राजे मोरोपंतांकडे बघतात आणि म्हणतात, पंत, लायाला एक नामी गलबत बांधून द्या आणि गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि लायाला म्हणतात, काय लायाची नाव? आता तरी पालखीत बसणार की नाही? लाया उभ्या जागी गहिवरतो, राजांना कडकडून मिठी मारतो. मला सांगा, अपयशात सुद्धा आपल्या सहकार्यांचं कौतुक करणारे राजे होते. मला सांगा, इथून पुढची एखादी जर मोहीम असेल तर तो लाया मागच्या पेक्षा 100 पटीनं काम करील ना, कारण त्याला माहितीये माझ्या राजानं अपयशात सुद्धा माझ्या खांद्यावर हात ठेवलाय. तुम्हाला राजे काय होतं माहितीये? एवढं निर्माण केलंय. किती वर्ष आयुष्य राजांना लाभलं? जन्म कितीचा आहे माहितीये? 1630चा. 1630चा तारीख मी याच्यासाठी सांगत नाही की आपल्या महाराष्ट्रातल्या विद्वानांचं अजून एकमत होत नाही की राजे नक्की कोणत्या तारखेला जन्माला आले. पण आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कोणती? की राजे जन्माला आले होते आणि त्यांनी इतिहास घडवला. यावर मात्र कुणाचं दुमत नाहीये, यावर कुणाचाही वाद नाहीये. हे तुमच्या माझ्यासारख्या तरुण पिढीच्या दृष्टीनं खूप आनंदाची गोष्ट आहे. किती वर्ष राजांना आयुष्य लाभलं विचार करा. 1630चा जन्म आहे. मृत्यू कितीचा आहे माहितीये? 1680. बसल्या बसल्या हिशोब केला तर किती वर्ष झाली? 50 वर्ष. त्यातली 15 वर्ष सोडून द्या, बालपणात गेली. बालपणात गेली, उरली किती वर्ष? 35 वर्ष. 35 वर्षात माणूस काय करू शकतो? जन्माला आलो, शाळेत गेलो,
कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, निवृत्त झालो. आता आयुष्याचा विचार करतोय मी माझ्या आयुष्यात काय केलं. फारसं समाधानकारक उत्तर सापडत नाही. आमचे कवी नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिले किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिथं उभं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद होऊन जातं, तिथं मोगलाईमध्ये हातातली भाकरी ओरबाडली जात असताना राजांनी इतकं मोठं स्वराज्य उभं केलं. काय कारण असतील? बाकीची कारण सोडाच, पण मी तुम्हाला एक आध्यात्मिक कारण सांगतो, ते तुम्हाला पटतं का बघा. तुम्ही पूर्ण शिवचरित्राचा अभ्यास करा. तुम्हाला पूर्ण शिवचरित्रामध्ये कुठेही अहंकारयुक्त मी सापडणार नाही. हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा, माझी नाही. अहो 300-350 किल्ले मिळवले, 300-350. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला राजांनी स्वतःचं नाव दिलंय का? आम्ही गावाकडे सप्त्याला 50-51 रुपये वर्गणी देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ असं करताना देतो, आणि चुकून परिपत्रकात नाव टाकायचं राहिलं तर यावर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही, याचा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो. राजांचा तर रायगड राजधानीचा किल्ला आहे, इथे जवळच राजधानीचा किल्ला आहे. तुम्ही अख्खा रायगड फिरा, अख्खा रायगड, तुम्हाला राजांचं नाव कुठे दिसणार नाही. हा, आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल. कोणाचं? रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी कुणी सुशोभित केला, कुणी बांधला? हिरोजी इंदुरकरांनी. राजे इतके खुश झाले की हिरोजींना म्हणाले, बोला हिरोजी तुम्हाला काय पाहिजे. राजे म्हणतात, हिरोजी म्हणतात, हिरोजी राजांचे सगळे मावळे भोळे भाबडे बरं का, त्यांना काही पाहिजे नसतं, त्यांना द्यायचं असतं. हिरोजी म्हणतात, राज काय बी नको. और राजे खुश आहेत. राजे आजच्या भाषेत काय माहितीये का? आजच्या भाषेत राजकारणाचं सांगायचं झालं तर पक्षश्रेष्ठी खुश आहेत. तुम्ही विचार करा, पक्षश्रेष्ठी खुश आहेत आणि आजच्या हिरोजींना जर विचारलं असतं पक्षश्रेष्ठींनी, बोला तुम्हाला काय पाहिजे, तर मी खात्रीनं सांगतो, सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून, मग आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. हिरोजी काय म्हणतात माहितीये? राजे ऐकेच ना. हिरोजी म्हणतात, राज देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतात, राजे तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असता तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जाता, आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलेलं असेल ना, त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतो. येत नाही, राजांना आम्ही सांभाळू शकत नाही. मला असं वाटतं, काम पक्क होण्यासाठी तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाची गरज नसते, कामावर निष्ठा किती आहे तुमची त्याची गरज असते. निष्ठेनं कामं होत असतात. मला वाईट कसलं वाटतं माहितीये? राजांच्या मावळ्यांनी, राजांनी स्वतःचं नाव कधी दिलं नाही, पण तुमच्या माझ्यासारखा एखादा प्रतिनिधी रायगडावर जातो, अख्खा किल्ला फिरतो आणि विचार करतो, अरे राजांचं नाव कुठेच नाही. मग परत विचार करतो, राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर होत्या, राजांना वेळ मिळाला नसेल, आपणच राजांची राहिलेली अपुरी मोहीम पुरी करूया. खिशात पांढरा खडू नेलेला असतो बरं का, पांढरा खडू नेलेला असतो. माणसाचं मन परिवर्तनशील असतं. थोड्या वेळात या पट्ट्याच्या डोक्यात येतं, राजांचं नाव तर उभ्या जगाला माहिती, आपलंच नाव कोणाला माहित नाही. आणि मग एखादा काळा कुट्ट दगड दिसला, आजूबाजूला कुणीच नाही असं वाटलं की याच्या प्रतिभेला धुमारे फुटायला लागतात. याच्या आतला चित्रकार त्याला शांत बसू देत नाही. तो आपला असा चित्रकार उसळ्या घ्यायला लागतो. आणि मग हा पठ्या खिशातनं पांढरा खडू काढून कुंचल्यातनं चित्र साकारतो बदामाच्या आकाराचं. आणि मग आतमध्ये स्वतःच आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं, की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, अशा दोघांचं नाव दिलं जातं. पण ऐतिहासिक किल्ला आहे. तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि तुम्हाला सांगतो, एवढं कार्यकर्तृत्व गाजून, इतकं थोर कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहतो ना, की तेव्हा जर कॅमेरा असता आणि त्या पठ्याचा चेहऱ्याचा फोटो काढला असता तर त्याला उपमा, तुम्हाला सांगतो, उपमा एकच देता येईल. शहाजहाननं मुमताज साठी
ताजमहाल बांधल्यानंतर त्या शहाजहानच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल ना, त्याच्या दसपट अभिमान यापक त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. ह्याला असं वाटत असतं रायगड किल्ला आपण आत्ताच बांधून घेतलाय आणि आपल्याच हस्ते तितका पण उद्घाटन केलं. विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ला कशासाठी येतो? गडकोट किल्ले आमच्या बापदाद्यांच्या पराक्रमाची साक्ष. जेव्हा आमचे आबासाहेब जिवंत होते आणि तिकडे औरंगजेब मराठी मुलकावर चाल करून येण्याच्या अवस्थेत होता, तेव्हा आबासाहेबांची वाक्य आहेत की किल्ल्यांवर किती विश्वास आहे. आबासाहेबांची वाक्य आहेत, दिल्लींगरासारखा शत्रू उरावर टपलाय. आज नीतीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत. माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. आमच्या राजांना वाटत होतं माझा एक किल्ला किमान वर्षभर लढेल. शंभू राजांच्या काळात इथले किल्ले मी राजांचा विश्वास 5.5 पटीनं सार्थ करून दाखवला. औरंगजेब जेव्हा 3 लाख घोडदळ 4 लाख पायदळ प्रचंड तोफखाना घेऊन आला आणि तो नाशिक जवळच्या रामसेज नावाचा साधा किल्ला 20 मिनिटात मी आणि आमच्या सौ चढलेलो. इतका साधा आहे, सांगायचं कारण आहे 20 मिनिटात चढलोय. औरंगजेबाला वाटलं होतं 2 तासात किल्ला ताब्यात घेईल. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 वर्ष झाली, 3 वेळा सरदार बदलले. शेवटी 5.5 वर्षानंतर फितुरीनं हा किल्ला ताब्यात घेतला उघड्यावरचा. तर त्या औरंगजेबानं रायगड, पुरंदर, प्रतापगड, सिंहगड यांच्याकडे कधी पाहावा, इतका इथल्या किल्ल्याने विश्वास सार्थ करू. म्हटलं लहान मुलं काय तिला घेतलं आणि मग त्याला म्हटलं आता विचार. तो तितक्याच शांतपणे तिला विचारतोय. म्हणजे मी तिला घेतलं कडेवर आणि फिरलो वेगळ्या याच्यात की समोर दुसरी तस्वीर आहे आणि त्याला म्हटलं विचार. त्यानं विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? माझं वर्गात आत्ताही मला आठवतंय ती मुलगी बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत असं म्हटल्यानंतर अशी कावडी झाली आहे, अस्वस्थ झाली आहे. ती काहीतरी शोधतीये हे मला कळत आहे आणि ती हळूहळू अस्वस्थ होत शोधतीये. बघत शेवटी जेव्हा तिला शिवाजी महाराजांची तस्वीर दिसते ना, तेव्हा ती काय म्हणून गालातल्या गालात खुदकन. मग त्यानंतर जेव्हा ती महाराजांच्या तस्वीरीकडे बोट दाखवते तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की मराठी माणसाच्या मुलाला शिवाजी महाराज कोण आहेत हे समजण्यासाठी 4थीत जाण्याची गरज नाही. आईच्या रक्तातच, आईच्या गर्भातूनच तो ओळखून आलेला असतो की महाराज काय आहेत. आईच्या गर्भातूनच त्याला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण आहेत. तुम्हाला आठवणारही नाही की आम्ही महाराजांना कधी ओळखायला लागलो. त्या समोर त्यांचा लाडका शिवा नावी आहे. राजांची नजर असं म्हणतात आहे शिवा नावी काय येत नाही, त्याला खात्री आहे एकदा राजांच्या डोक्यात योजना आली रे आली की ते इथनं निसटणार. त्याचा चेहरा पूर्ण शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर त्याची नजर रोखलेली आहे आणि त्याला जाणवतं की शिवाजी राजांचा चेहरा बदलतोय. प्रतिमेची एक वेगळी लकीर राजांच्या चेहऱ्यावर उमटले. राजा सावरतात आणि त्या शिवा नावाला म्हणतात शिवा. असा शिवा सावरून बसतो आणि म्हणतो बोला की राजा. राजा म्हणतात अरे शिवा, आज मी विचार करतोय सिद्ध्याला गोंगारा द्यावा म्हटल्यानंतर पाठीमागे जे कोणी बोलताय कडेला कडेला कडेला, मी आता तुम्हाला चिंटू पिंटू मोन्या अशी नावं ठेवली मग ती अख्ख्या वर्गात. तर शिवाजी राजे त्या शिवा नावाला म्हणतात शिवा, आज सिद्धीला गोंगारा द्यावा. एवढा ऐकल्यावर शिवा नावी सावध होतो, सावरून बसतो आणि म्हणतो राज द्या द्या सिद्ध्याला गोंगारा द्या. आज तुम्हाला काय शक्य नाही, भान आहे तुमच्यावर प्रसन्न हाय, तुम्ही काय भी करू शकता. राजांना कळे ना याला पुढचं कसं सांगावं. राजे म्हणतात अरे शिवा, पण त्याच्यासाठी 2 शिवाजी लागतील. एक असली मी आणि दुसरा नकली शिवाजी. लाईट आले नाही ना? कोणतं शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. एक वेळ असली शिवाजी मी सुरक्षित दिसून जाईल, पण नकली शिवाजीला मृत्यू आणि मृत्यूच आहे. म्हणून एकरा मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये.
म्हणजे तुमच्या माझ्यासारखं असतं तर म्हणाला असतं राजा नीट विचार करा, यावेळेस जरा तब्येत बरी नाही, पुढच्या वेळेस जायला मी तयारच आहे, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले, उगं शत्रूच्या सैन्यात लागण व्हायची, यावेळेस फक्त सोडा, पुढच्या वेळेस तयार आहे. शिवानावी तसं नाही म्हणत. शिवानावी काय म्हणतो माहिती? शिवानावी डोळ्यात पाणी आणून म्हणतो, राज आता विचार बदलू नका, एक दिस का होईना, सोंगातला का होईना, नकली का होईना, शिवाजी बनता आलं, माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिरलं राजा, मॅच शिवाजी होणार. दोन पालख्या बनवल्या जातात, एक पालखी राजरस्त्यानं जाते, एक पालखी लपत छपत जाते. शिवा नावाची पालखी सापडणारच असते, कारण तिचा उद्देशच हा असतो की शत्रूला गुंगारा घेऊन तोपर्यंत राजे जास्त अंतर कापतील. शिवा नावाची पालखी सापडते. सिद्धीला वाटतं शिवाजी राजे सापडले. आता शिवा नावाला सिद्धीच्या समोर उभं केलंय. सिद्धीला वाटते राजे सापडले. सिद्धी मोठा पुरुष आहे. सिद्धी म्हणतोय, या राज तुमच्याबद्दल बरंच ऐकून होतो. तुम्ही म्हणत खानाचा कोतळा बाहेर काढला, तुम्हाला म्हणत चेटूक येत आहे, पण लक्षात पंजा, या पंजामध्ये जो कोणी आला तो आजपर्यंत निसटला नाही. दिवसावे म्हणून शिवा नावाला म्हणजे राजांनाच समजून सिद्धी म्हणतोय दिवसावे म्हणून. काय राज गेला असतात तर कुठे गेला असतात? गेलो असतो की ईशान्य, पण आज तुमच्या नियतीने तुम्हाला साथ दिली नाही. शिवनावे म्हणतोय, नियती काय, नशीब काय, परमेश्वराला माहिती आहे. तेवढ्यात कुणीतरी येतो, फाजल खान असा बहुतेक, तुला आमचं राज काय तुझ्यासारखं वाटलं होय? आमच्या राजांनी दिला तुझ्या हातावर गुंगारा. आणि एक लक्षात ठेव, आमच्या राजांनी कुठं जायचं हे आमच्या राजांचा शत्रू ठरवत नसतो, आमचे राजे ठरवत असतात, तिथे जात असतात. सिद्धी चिडून म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का? तेव्हा शिवानावी म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण? परिणाम माहिती नसते तर या ठिकाणी आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात आणि शिवानाव्याच्या छातीत तलवार भोसकली जाते. त्या ठिकाणाहून तलवार काढली जाते, तिथे रक्ताचा पाठ दाबत आणि विशाळगडाकडे पाहत शिवानावी शेवटची वाक्य उच्चारतो, सोंगातला का होईना, नकली का होईना, एक दिस का होईना, शिवाजी बनता आलं, माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राज. या सामान्य सेवकाचा शेवटचा मुद्रा राजा, शेवटचा मुद्रा येतो राजा येतो, असं म्हणून शिवानावी घरात पडतो. म्हणजे तुम्ही ज्या मातीत बसलात ती महाराष्ट्राची माती शिवानाव्यासारख्या अनेकांच्या रक्तानं पवित्र झालेली आहे. म्हणून महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही तर इतिहास देखील आहे. म्हणजे मला खरं अविनाशजी यांनी बाकीच्यांनी सांगितलं होतं की तुमच्या करिअरच्या दृष्टीनेही काहीतरी शिवचरित्रात आहे का? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक जे तुमच्या करिअरला कलाटणी देईल की आपण आपल्या आयुष्यातलं करिअर कशात करावं, याचं उत्तर तुम्हाला शिवचरित्रात सापडेल. अगदी साधं आणि सोपं उदाहरण आहे आणि मग मी शेवटाकडे येणार आहे. अगदी कमी वेळात आवडणार आहे, कारण तुम्हाला मंडळी सगळी असं अर्ध गोलाकार रिंगण करतात. एक माणूस असा मध्ये बसलाय गुडघ्यावर आणि त्याच्या पुढे 9 हातावर एक नारळ ठेवलाय. सगळ्या लोकांचं लक्ष त्या माणसाकडे आहे आणि त्या माणसाचं लक्ष मात्र 9 हातावरच्या नारळाकडे आहे. लोकांच्या डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तो माणूस त्या 9 हातावरचा नारळ गारद करतो आणि परत पहिली जागा घेतो. सगळेजण टाळ्या वाजवतात, त्याच्या कौशल्याचं कौतुक करतात. शिवाजी राजे येतात. शिवाजी राजांनी पाहिलेलं असतं तेव्हा आपला येसाजी कंक पुढे होऊन म्हणतोय, राज हा जीवा महाला पुण्यातली लग्नाची कोणती किंवा वरात असेल ना, जीवाच्या कौशल्याशिवाय पुढे जातच नाही. आयुष्यात पहिली भेट आहे जीवा महालाची. राजे जीवा महालाला म्हणतात त्याच्या खांद्यावर हात ठेवून, अरे तुझ्याकडे कसले नावी कौशल्य आहे? जीवा भोळा बाबडा. जीवा राजांना काय म्हणतो, तुमच्या माझ्यासारखा असता तर कौतुक केल्यावर अशी छाती पुढे काढली असती. जीवा राजांना म्हणतो, राज पण तुम्हाला एक सांगू का? राजा म्हणतात, सांग की र. तेव्हा जीवा म्हणतो, राज मला ना तेवढंच येतं बघा, दुसरं काय बी येत नाही. तेव्हा राजे म्हणतात, अरे माणसाला थोडंच यावं पण ते इतकं नामी असावं ना की जगात त्याला तोड नसावी. आणि तुझ्याकडे हे जे कौशल्य आहे, एकच कौशल्य पण ते असं आहे ना की त्याला जगात तोड नाही. आजपासून तू आमचा, तुला स्वराज्यात घेतलं आणि मला खात्री आहे की हे कौशल्य एक दिवस असं पडायला लागेल की
नेतृत्वानं माणूस ओळखायचा असतो, पारखायचा असतो. राजांनी माणूस ओळखलाय. आता नेतृत्वाची दुसरी कसोटी आहे, त्या माणसाला पुजवायचं नसतं, त्याची योग्य ठिकाणी योजकता करायची असते. योग्य ठिकाणी योजकता करायची असते. आता राजांना जीवा महालेची आठवण कुठे होते पहा. 9 नोव्हेंबर 1659 रात्र. ही रात्र कधीची रात्र आहे माहितीये? दुसऱ्या दिवशी 10 नोव्हेंबरला अफजल खानाचा पुतळा बाहेर काढलाय, त्याची आदली रात्र आहे. आणि राजांच्या समोर बहिरजी नाईक आहे. आणि बहिरजी नाईक शेवटची महत्वाची खबर घेऊन आलाय की अफजल खान त्याच्याबरोबर त्याचा अंगरक्षक फक्त बडा सय्यद बंडा त्याला घेऊन येतोय. आणि बहिरजी नाईक राजांना सांगतोय, राजे अफजल खान तर महत्वाचा आहे, पण बडा सय्यद जो आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्या. का? अंगलठी नाही का? म्हणे नाही, पण म्हणे त्याच्याकडे कौशल्य असं आहे, दांडपट्टा असा चालवतो की 9 हातावरचा माणूस दांडपट्ट्यानं गारद करून परत पहिली जागा घेतो. माणूस तो गारद कधी झाला हे त्याला कळत नाही. इतकं जगातलं नामी कौशल्य सय्यद बंडाकडे आहे, त्याच्यावर मात्र लक्ष ठेवा. बहिरजी जातो निघून. राजे विचार करतायत 10 अंगरक्षक घ्यायचे, बाकीचे 9 घेतले. एक त्यांना असा पाहिजे, कुणासाठी? जीवा महालेसाठी. एक अंगरक्षक संभाजी कावजी कोट्याळकर घेतलाय. त्याला सांगितलंय उद्या. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक फील्डला केलं. 6 महिने सर्व्हिस केली, फक्त 6 महिने. मला कळलं की आपण मशीन बरोबर बोलू शकत नाही, आपण जिवंत माणसांबरोबर बोलू शकतो. मी ते 6 महिने नोकरी केली, कंपनी बंद पडली. मला इतका आनंद झाला, लोकांना नोकरी लागल्यावर आनंद होतो, मला कंपनी बंद पडल्यावर आनंद झाला की आपली सुटका झाली. आणि त्याच्यानंतर मी क्लासेस सुरू केले, वक्तृत्व स्पर्धा चालू होत्या, हे सगळं केलं. सुरुवातीला लोक हसायची, इंजिनियर आणि काय बडबडत फिरतोय. तीच माणसं तुम्हाला काही वर्षांनी नंतर प्रमुख पाहुणा म्हणून बोलवू शकतात. फक्त आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे, टिकून राहता आलं पाहिजे. आपण जे करतोय ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, समाजातून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे. हजर जबाबीपणा आपल्याकडे पाहिजे. अगदी विनोदी उदाहरण तुम्हाला आवडेल. हजर जबाबीपणा म्हणजे काय, तो आपल्याकडे असला पाहिजे. कारण बोलणाऱ्याचे सडे विकले जातात. आईन्स्टाईन नावाचा एक गणिती आहे बरं का, तो गावागावामध्ये व्याख्यानाला जायचा. उद्यमी आत्ता सांगणार आहे ते तुम्ही आयुष्यात कृतीत उतरवणार आहात. ते शेवटचे 2 मुद्दे कृतीत उतरवायचे. मला असं वाटतं की तुम्ही अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, तुमच्या डोक्यात हे 2 मुद्दे राहावेत. म्हणून आभार मी अगोदर मानून घेतो आणि हे शेवटचे 2 मुद्दे सांगतो. आज मला तुमच्या शाळेला 50 वर्ष झाली, 50. आणि त्या 50 वर्षाच्या निमित्तानं माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा जो काही कार्यक्रम आयोजित केला, त्या ठिकाणी आमचे मित्र अविनाशजी सोनकर, एका आमच्या दत्ता कराळे साहेबांनी, आता ते आयजी आहेत नाशिकला, त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झाली. आणि त्यांची इच्छा होती की इथं येऊन माझं व्याख्यान व्हावं. त्यांनी खूप आवर्जून माझी तारीख 2-3 महिने अगोदर बुक करून ठेवली होती. मला फक्त अविनाश सोनकर माहिती आहे, म्हणजे मी तेच म्हणतो असं नाही, त्यांचे सगळे सहकारी. एवढंच काय, पण सतरंजी टाकणारा शेवटचा माणूस की जो फोटोत सुद्धा येणार नाही, एकदा त्याच्यासाठीही आपण टाळ्या देणार आहोत. कारण कसं असतं माहितीये का, चांगलं काहीतरी मिळायला नवीन. मला मगाशी कुणीतरी म्हटलं इथं जर ऑर्केस्ट्रा असता किंवा बाकीचं जर काही असतं तर भरपूर गर्दी झाली असती. पण माझं म्हणणं आहे, ऑर्केस्ट्राला 4000 लोक जरी जमली तरी ती क्रांती घडवू शकत नाही. पण विचार ऐकायला 2 माणसं जरी असतील तर त्यातला एक विचार सुद्धा जगामध्ये क्रांती घडवू शकतो. इतकं विचारांचं महत्व आहे. त्यामुळे इथे 2 काय, इथे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्या मनावर हे बिंबणार आहे आणि जे आयुष्यभर त्यांना कायम राहणार आहे. कसं असतं, एखाद्या इमारत बांधली, रस्ता केला, दाखवता येतो. विचाराने घडलेला माणूस दाखवता येत नाही, तो त्याच्या कृतीत दिसतो. पण त्याच्या डोक्यामध्ये मागच्या अनेक वर्षाचे चांगले चांगले ऐकलेले विचार असतात. मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये ज्या वक्त्यांची भाषणं ऐकली, त्या भाषणातला एखादा विचार सुद्धा संकटाच्या काळात असा आपल्याला तरुण वरती नेतो. इतकं विचाराचं महत्व आहे. बघा ना, विचार किती महत्वाचा आहे. परीक्षेला जायच्या अगोदर तुम्हाला जर मनात असा विचार आला की मला पेपर सोपा जाईल, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि तुमच्या मनात जर एक विचार आला, अरे मी विसरलोय की काय पाठ केलेलं सगळं, तर तसं असं गर्भगळीत झाल्यासारखं वाटतं. इतकं विचाराचं महत्व आहे. इतके विचार तुम्हाला तारू शकतात किंवा मारू शकतात. ते विचार सकारात्मकता जावेत म्हणून तुम्हाला ही उदाहरणं उपयोगी पडतील. खरं तर खूप वेळ बोलायचं होतं. मला माहिती आहे मी नेहमीपेक्षा थोडं कमी बोलतोय. त्याचं कारण ही वेळ नाही. वक्त्याला हे कळलं पाहिजे त्यांनी काय बोलावं, किती बोलावं, यापेक्षा त्याला थांबावं कुठे हे लक्षात आलं पाहिजे बरं का. नाही तर मला त्या एका कार्यक्रमातला किस्सा आठवला. असंच एका वक्त्याचं भाषण चालू असतं दुपारीच. शेवटी एक त्या कोपऱ्यात
तेव्हा तो पाठीमागचा तो पिस्तूल धरलेला म्हणतो, हा तुम्ही बोला, तुमच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. व्यासपीठावर जे बसलेत त्यापैकी नक्की तुम्हाला कोणी बोलवलंय याचा मी शोध घेतो. आता मला इथे बोलवणारे सोनकर सर आणि त्यांचे सहकारी यांच्या जीवाची काळजी मला आहे, म्हणून मी थोडक्यात थांबणार आहे. पण अजून एक सांगून ठेवतो, इथे माझा भाऊ आहे, जय शिवराय आणि गुड मॉर्निंग, ही दोन पुस्तकं अतिशय चांगली आहेत, तुमच्या जीवनात बदल घडवतील अशी आहेत. मी तर जे शिक्षक आहेत, बाकीचे आपले माझे विद्यार्थी आहेत, त्यांना तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही स्वतः वाचा, तुमच्या मुलांना द्या, वाढदिवसाला भेट देण्यासाठी सुद्धा घ्या. कारण इतर कोणती वस्तू दिली ती काही दिवसात फुकट जाते, पण एक विचार दिला ते पुस्तक 4 माणसं वाचतात, आजूबाजूची वाचतात आणि कित्येक माणसं ती आयुष्यभर वाचतात. त्यामुळे तुम्ही जरूर ते जय शिवराय पुस्तकाला विश्वास नांगरे पाटलांची प्रस्तावना आहे आणि गुड मॉर्निंग पुस्तक तुमच्यात कसं बदल घडावं याच्यासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणजे अगदी जीपे सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे, राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एकतरी विचार आचरणात उतरला पाहिजे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा. त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका. याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्या. पण पुढं मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा नेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं? त्यांना हे सांगावं की हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मधुर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. ती हीच जागा आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं थरारलं होतं. आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. तरुणांसाठी दुसरं आणि शेवटचं सांगणं आजच्या व्याख्यानातलं, आता तुम्ही शाळेत आहात, कॉलेजला आहात, तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल, कुणी नोकरी करेल, व्यवसाय करेल, राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल, तुमचे घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील, गाववाले मदत करतील, तुम्ही यशाचा टप्पा गाठत गाठत जाल आणि अशा एका टप्प्यावर जाल की बस एक पाऊल ठेवत की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा. त्याप्रमाणे तुमचं यश जर पुढीच मिळालं, सगळीकडे अंधार दिसतोय, काळाकुट्ट अंधारे आशेचा एकही किरण दिसत नाहीये, आत्महत्या करावी असे विचार मनात येतात. असं होऊ नये, पण समजा दुर्दैवानं असं होत असेल तर त्यावेळेस मी जे आत्ता सांगतोय ते चित्र डोळ्यासमोर उभं करा. आठवा पुरंदरचा तह, मिर्झा राजा जयसिंग आलाय. पुरंदरच्या तहानं मिर्झा राजा जयसिंग आला. शिवाजी राजांना काय द्यावं लागलंय? 23 गड, 4 लक्ष होणांचा मुलूक. 23 शब्द उच्चारला की एका शब्दामध्ये संपून जातो, पण 23 गड बोलले की आम्हाला किती आहेत ते कळतात. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माळीगड, मानगड, मरगड, सरुगड, रूपगड, सागरगड, सोनगड, रोहिडा, भंडारा, दुर्ग, नंदुर्ग, खंडाळा, इसागड, लोहगड, वक्तगड, अंकोला, मोरबगड, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला. पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्यासहित, शंभू राजांच्या सहित क्रूर करण्या औरंगाच्या कैदेत सापडले. राजे तर गेलेच, अब्रू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण जीव जाण्याची वेळ आली. अशा अवस्थेत आमचे राजे बुद्धिमत्तेतनं सुटतात. बुद्धिमत्तेसाठी आम्ही समर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की